सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांती शांती शांती। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। काल या उपनिषदाचा आपण हा श्लोक बघितला होता, हा मंत्र बघितला होता। यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्षते। आणि त्याच्यात म्हटलं होतं जुगुप्सा हा शब्द नवीन आहे। जुगुप्सा म्हणजे घृणा, द्वेष। आता या मंत्राचा आपण काय अर्थ बघितला होता काल की यस्तु सर्वाणि भूतानि आत्मनि एव अनुपश्यति, म्हणजे जो सर्व भूत मात्र आत्म्यामध्येच पाहतो। आपण अनेक वेळा उदाहरण घेतलेले आहे की खूप सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि त्याच्यात लहान मोठी सगळी भांडी ठेवलेली आहेत। मग सगळीकडे पाणीच पाणी आहे, त्याच्यात लहान मोठी सगळी भांडी ठेवली आहेत म्हणजे काय, त्या प्रत्येक भांड्याच्या आत पाणी आहे आणि प्रत्येक भांड्याच्या बाहेर पाणी आहे। आत पाणी बाहेर पाणी आहे ना। तसं सगळी भूतमात्र या आत्म्यामध्येच आहेत, चैतन्यामध्येच आहेत। चैतन्य संपूर्ण विश्वाला व्यापलेलं आहे आणि ते पुरून भरून उरलेलं आहे, खाली वर मागे पुढे। एक अगदी तसूभर जागा नाही की जिथे चैतन्य नाही। म्हणजे सगळीकडे चैतन्य आहे। ज्याप्रमाणे गच्च पाणी भरलेलं आहे, त्या गच्च पाण्यामध्ये भांडी वेगवेगळ्या आकाराची, त्यात आत पाणी बाहेर पाणी, तसं चैतन्य सगळीकडे भरलेलं आहे आणि ते चैतन्यामध्ये सगळ्या वस्तू व्यक्ती घटना सगळं ते चैतन्यामध्ये। आपल्याला उपनिषदाचा महत्त्वाचा भाग याच्यात काय आहे की आपल्याला जर आत्मस्वरूप प्राप्त करायचं आहे, स्वतःचं स्वरूप जाणायचं आहे, खरं स्वरूप स्वतःचं जर जाणायचं आहे तर आपण काय केलं पाहिजे, तर ते म्हणतात की सर्वाणि भूतानि, सर्व जी भूतमात्र आहेत म्हणजे सगळ्या ज्या व्यक्ती आहेत त्या सगळ्यांच्या ठिकाणी, भूतमात्र म्हणजे प्राणी आणि पशु यांच्या ठिकाणी चैतन्य किंवा देव मानायला आम्हाला हरकत नसते। त्याचं कारण आहे
काय ते आमचे शत्रू होऊच शकत नाहीत ना. त्यांच्या ठिकाणी आम्ही देव मानू शकतो. अडचण कशात आहे आम्हाला? अडचण ह्याच्यात आहे, त्या भूतमात्रांपैकी जो मानव आहे ना, त्या प्रत्येक मानवाला आम्ही आत्म्याच्या ठिकाणी पाहू शकतो का? हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सर्व भूतमात्र ही चैतन्यामध्येच आहेत. हे अभ्यासाने किंवा अनुभवाने जाणता आलं पाहिजे. आणि पुढे काय म्हणतात? सर्व भूतेषुच्या आत्मानम, आणि सर्व भूतमात्रांमध्ये आत्मा. आत्म्यामध्ये सर्व भूतमात्र. उदाहरण दिलं मी, सगळीकडे पाणीच पाणी आणि लहान मोठी भांडी त्याच्यात ठेवली आहे. ड्रम असो, हे असो, तपेलं असो, पातेलं असो, काही असो, बादली असो, त्याच्या आत पाणी बाहेर पाणी, कारण सगळीकडे पाणीच पाणी. असं सगळीकडे चैतन्य आहे. पहिली अट काय म्हणतात? पहिला पॉईंट काय आहे त्यांचा? की आत्मनी एव अनुपश्यती. आत्मनी एव, आत्म्यामध्येच सगळं विश्व आहे. आत्म्यामध्येच ही सगळी भूतमात्र आहेत. हे आणि दुसरं पॉईंट काय आहे? सर्व भूतेषुच्या आत्मानम, सर्व भूतमात्रांमध्ये सुद्धा आत्मा आहे. या दोन गोष्टी ज्याला कळतात तो काय करतो? ततः न विजुगुप्सते. जुगुप्सा, जुगुप्सा याचा अर्थ घृणा करणं, द्वेष करणं. हे बघा, सहसा आपल्याला प्राणी आवडतात बरं का, कोणतेही प्राणी आवडतात. आपण काही म्हणजे हिंस्र प्राण्यांच्या जवळ नाही जात, पण तरीसुद्धा आठवतं आहे आम्ही लहान असताना पेशवे पार्कला प्राणी बघायला जायचो. ते आवडतात आम्हाला, वेगळे दिसतात, विविधता असते त्यांच्यामध्ये. हां, ठीक आहे, ते झालं. मग त्यांच्यापेक्षा पाळीव प्राणी पण आवडतात, प्रेमाने लोक त्यांना पाळतात वगैरे बरं का. आता हे का आहे? किंवा पक्षी पण आवडतात बघा, कारण तो आता पोपट असतो, छान छान बोलतो, आम्ही जे शिकवू ते तो बोलतो, आणि काय पक्ष्यांचं सौंदर्यसुद्धा अफाट आहे. पण त्यांच्यापासून हे का आवडतं आम्हाला? का होतं असं? त्यांच्यापासून आम्हाला काही हे नाही ना, स्पर्धा नाही आमच्या जीवनात. त्यांच्यापासून आम्हाला काही त्रास नाही. त्रास म्हणजे काय? त्रास याचा अर्थ काय? की कॉम्पिटिशन नाही आमच्याशी, आमच्या पुढे ते जात नाहीत, किंवा आमच्या मनातलं ते कोणाला सांगत नाहीत वगैरे. आता ह्याच्याऐवजी तर तुम्हाला म्हटलं की प्रत्येक भूतमात्रामध्ये ईश्वर आहे असं समजा. प्रश्न आले होते कालसुद्धा की समजा जर आम्हाला आवडत नसलेली माणसं, अगदी आमचा शत्रूच समोर आला, तर आम्ही काय करायचं? आता हे काय करायचं? उदाहरण काल सांगितलं होतं की परीक्षा आलेली आहे, हां, बोर्डाची परीक्षा आहे. मग एखादा मुलगा नेमका त्याला टायफॉईड झाला, साधी गोष्ट घ्या. अच्छा, टायफॉईडनी काही मनुष्य लवकर बरा होत नाही. हां, अतिच बरं नसेल तर बोर्डाचा पेपर बुडला, थोडंफार मॅनेज करता आलं असेल, बोर्डाचा पेपर दिला हो, पण चांगला हुशार मुलगा, पासिंग मार्क्स मिळाले, त्याला खूप त्रास होत होता, म्हणून आठवत सुद्धा नव्हतं आणि ताप येत होता. किंवा बोर्डाची परीक्षा आली आहे, आता उद्या पेपर लिहायचा आहे, अभ्यास कसा करायचा, मॅनेज कसं करायचं, किती लिहून यायचा पेपर, बोर्डाच्या पेपरला बसवेल की नाही तिथे 3 तास, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. नियम काय? इतक्या तारखेला बोर्डाची परीक्षा आहे, नियम संपला. बोर्ड हे प्रत्येक मुलाच्या आजारपणापर्यंत परत्वे म्हणजे त्याच्याप्रमाणे ते परीक्षा ठेवणार आहे का? नाही बाळा, तू नंतर परीक्षा दिलीस तरी चालेल. नाही, त्याप्रमाणे उपनिषदाचा नियम, उपनिषद काय सांगतंय? जर तुम्हाला आत्मस्वरूप प्राप्त करायचं असेल, जर तुम्हाला आत्मस्वरूप प्राप्त करायचं असेल तर हा एक उपाय आहे, हा एक कडक नियम आहे की जो मनुष्य
आत्म्यामध्येच, चैतन्यामध्येच सगळी भूतमात्र आहेत. ज्या चैतन्यामध्ये, ज्या शुद्ध चैतन्यामध्ये सगळी भूतमात्र आहेत, माझ्याच प्रमाणे मी सुद्धा शुद्ध चैतन्यात आहे. मग भूतमात्र जर शुद्ध चैतन्यामध्ये आहेत, म्हणजे अमृतत्वामध्ये आहेत, तर त्यांच्यात काय दोष सापडू शकतो का कधी? आणि दुसरी अट की सर्व भूतमात्रांमध्ये ईश्वर आहे, सर्व भूतमात्रांमध्ये चैतन्य आहे, त्यांच्या अंतर्यामी चैतन्य आहे. हे ज्याला दिसतं, हे बघण्याची ज्याला दृष्टी आहे, तो आयुष्यात कधीही कुणाचीही घृणा करू शकत नाही, कुणाचाही द्वेष मत्सर तो करू शकत नाही. हा नियम आहे. आता तुम्हाला अजूनसुद्धा जर शत्रूला बघून मनात द्वेषच उत्पन्न होतो आणि तुम्ही प्रश्न विचारता की असं जर झालं तर आम्ही जशास तसं करायचं नाही का? एक उदाहरण आहे आणि ते तर मी आता उभ्या आयुष्यात विसरणार नाही आहे की ज्यावेळी राम आणि रावणाचं युद्ध चाललेलं होतं. आता ज्यांनी हे माझं रामायण चालू असताना ऐकलेलं आहे त्यांना काही यात नवीन नाही, पण ज्यांनी ऐकलेलं नाही, अत्यंत टोकाची भूमिका रामाची आहे. ज्या रावणाने सीतेला पळवलंय त्याच्याबद्दल द्वेष असायला पाहिजे की नको? तुम्ही म्हणाल द्वेषच असला पाहिजे. द्वेष नाही, त्याला काय आहे, त्याचं हे उचित वागणं नाही, त्याला शिक्षा आहे. रामाच्या मनाची परिस्थिती सांगते, त्यामुळे त्याला तो दंड मिळालाच पाहिजे. आणि अनेक त्याला संधी देऊन सुद्धा, अनेक संधी दिल्या, अनेक निरोप पाठवले. आधी हनुमंत गेले होते आणि सांगितलं होतं की रावणा तू मागचा पाय घे, तरीही घेतला नाही. त्या विभीषणाने त्याला समजावलंय तरीही घेतला नाही. म्हणजे अनेक गोष्टी करून झालेल्या असताना सुद्धा मागचा पाय घेतला नाही, म्हणजे याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची. इतकं ज्याच्या मनात आहे अशा श्रीराम प्रभूंना यांनी युद्धामध्ये जर्जर केलं होतं. म्हणजे कुठे काय ते बाणांनी, सर्पाकार बाणांनी स्थगित करून टाकायचं, त्यांना मूर्छा आणायची. इतकं सगळं असताना सुद्धा ज्यावेळी स्वतः रावण थकला भागलेला होता आणि इतका थकून गेला होता तो, म्हणजे राम रावण युद्ध प्रत्यक्षात आकाशातून देव बघत होते. आणि खरं सांगायचं तर रामाचं तर शौर्य अफाट आहेच, पण पार्शलिटी नसते. रावणाचं हे शौर्याची ते देव सगळे आकाशातून स्तुती करत होते की कोणी कुणाला हरायला तयार नाही. अशा परिस्थितीत एकदा काय झालं की रावण हा थकून गेला, अतिशय थकला. आणि युद्ध करत असताना काय झालं की तो युद्ध करायचा, जोरदार उसळी मारायचा आणि तो एकदम निष्क्रिय होऊन जायचा, त्याला मध्ये मध्ये मूर्छा यायची. रामाला हे बघवलं नाही. शेवटी रामाने सांगितलं, रावणा खरं सांगायचं म्हणजे ना, या परिस्थितीत जर तुला मारलं, कायमचं तुझ्या मनात हे राहणार आहे की मी इतका पराक्रमी आणि माझं हे थकलेलं शरीर पाहून यांनी फायदा घेतला. पण तुला एक सांगतो, आणि त्याच्याबद्दल काही कसलीही मस्ती नाही बरं का रामाची की मी तुला संधी देतो वगैरे, असं नाही म्हणत आहे तो. तो म्हणतो, रावणा वेळ तुझ्यावर आली आहे, कोणावरही येऊ शकते. तू आता अतिशय थकलायस, लंकेत जा, लंकेत जा. मागचं पाऊल घ्यायचा तुझा स्वभाव नाही आहे, तुला ते लागून राहील आणि परत तू मृत्यू पावल्यावर, मनात म्हणतोय तो, मृत्यू पावल्यावर परत असे 10 रावण तुझ्या मनात तयार होतील, ते नकोय. तर तू आता जा लंकेत, आराम कर आणि तू बरा झालास की पुन्हा ये लढायला. मी कुठेही जात नाही. शेवटी मिळवायची तर लढूनच सीता मिळवायची, आणि नाही मिळाली तरी ठीक आहे. रामाने स्पष्टपणे त्याला सांगितलं की तू माझ्या विश्वासावर लंकेत परत जा आणि आराम कर. व्यवस्थित झालास की पुन्हा युद्ध होईल, पुन्हा युद्ध करू आपण. जो आपला इतका मोठा शत्रू आहे
ही संपूर्ण आयुष्य तारुण्य रामाचं निघून गेलं. आधीच एक तर वनवास, सगळी वनवासातली पावलं आहेत त्याची, आणि त्याच्यानंतर तिथे सुद्धा काही बरोबर राहून व्यवस्थित राहता आलं नाही. किती जर्जर करावं लागलं. तरीसुद्धा मनात द्वेष नसणं, जो मनुष्य आत्मसाक्षात्कारी आहे त्याच्या मनात हा द्वेष नसतो, हे श्रीरामाचं उत्तम उदाहरण आहे. उत्तम उदाहरण. जो इतका परमशत्रू आहे, एवढा परमशत्रू आहे, त्याच्याबद्दल सुद्धा हा एक जीव आहे, याचा स्वभाव आहे आपण कधीही हरायचं नाही. हा तडफडतोय जिंकण्यासाठी आणि ह्याची ताकद याला साथ देत नाही. आपण याला तो मार्ग खुला करून दिला पाहिजे. आणि ज्यावेळी लढशील पूर्णपणे त्यावेळी तू जिंकतो का मी जिंकतो ते बघू. आत्ता त्याची गरज नाही. त्याला त्यांनी परत पाठवलं. इतका महान शत्रू असताना सुद्धा. याला म्हणतात घृणा उत्पन्न न होणं, प्रत्येकाच्या ठिकाणी ईश्वर दिसणं, याला म्हणतात. हा जो प्रश्न निघाला होता आपला की आमच्यासमोर आमचा शत्रू आला तर काय, आता रामाप्रमाणेच वागायचंय. शत्रूला जी शिक्षा असेल, जो दंड असेल तो द्यायचा योग्य, कारण त्याच्यावरच हे पंचमहाभूतात्मक विश्व चालतं. पण मनात खूप क्रूरपणा नसावा, म्हणजे योग्य दंडच द्यायचा आहे, अतिदंड करायचा नाही आहे. त्या गोष्टीला, त्यांनी जी गोष्ट केली आहे त्या गोष्टीला अतिदंड करायचा नाही. त्याचं कारण आहे, कर्माची फळं वाढत जातात. आपण जेवढ्याच तेवढं केलं म्हणजे होतं काय माहिती का, पुढच्या जन्मासाठी काही साठवण राहत नाही. आज त्या शत्रू वाईट वागला म्हणून आज आपण त्यांनी जे केलं त्याच्यापेक्षा 4 स्टेप वरचढ केलं तर पुन्हा त्याचं ते आपण ओव्हर केलेलं कर्म हे पूर्ण करण्यासाठी पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागतोय, कारण त्याचा बदला राहिला अजून जास्तीचं करून ठेवलं आहे आपण. ह्या सगळ्या गोष्टी आपण जर विचारात घेतल्या तर हे श्रेयस्कर आहे की सगळं करायचं, परंतु मनामध्ये घृणा किंवा द्वेष असता कामा नये. प्रत्येक मनुष्यातून ईश्वरत्व वाहतंय, पण ते कसं काय आहे, जसं म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या जशा वासना असतील त्यातनं ते ईश्वरत्व प्रतिबिंबित होतंय म्हणून ते वेगळं दिसतं. पण आपण काही कोर्टाचे न्यायाधीश नाही, कशा वासना आहेत मग कसं हे ईश्वरत्व प्रतिबिंबित होतंय ते नाही. आपल्याला आपलं आत्मस्वरूप साधायचं आहे, म्हणून आपण काय बघितलं पाहिजे, ईश्वरत्व बघितलं पाहिजे. ते काही कोणाला जाऊन सांगायचं नाही तू ईश्वर आहेस आणि मी तुझ्या पाया पडतो, हे सांगायचं नाही. व्यवहाराला व्यवहार आहे, पण मनातनं काय पाहिजे, ईश्वरच आहे, सगळे ईश्वर आहेत. हा जर भाव निर्माण झाला तर अशा मनुष्याच्या मनामध्ये कधीही घृणा उत्पन्न होत नाही, कधीच घृणा उत्पन्न होत नाही. आणि त्याच्यात आपण महत्त्वाचं पाहिलं होतं की काय म्हणजे हे कसं होतं, तर आपल्या हृदयस्थ जो आत्मा असतो, आपण मंदिरात डोळे मिटले की आपल्या हृदयातलाच तो परमेश्वर जागृत होतो खरं म्हणजे. आणि आपल्याला अतिशय बरं वाटतं, आपण डोळे मिटतो, आपल्या डोळ्यातनं पाणी येतं, आपण तिथं डोकं टेकवतो, आपण तिथे एकरूप होतो. म्हणजे सगळं काय होतं, आपला हृदयस्थ परमेश्वर जागा होतो. आता हा जो हृदयस्थ परमेश्वर आहे तो काय केलं पाहिजे, तोच आपण परावर्तित झाला पाहिजे त्याचा प्रकाश, आणि तोच हृदयस्थ परमेश्वर बाहेर पाहायचा. ह्याचा अर्थ काय, पुढे आलेला कोणताही मनुष्य हा एक्सरसाइज करायचा एक दिवसभर, अरे ईश्वराला, आणि हृदयामध्ये जणू काही आपण मंदिरात गेल्यावर ईश्वराची मूर्ती भेटते त्याप्रमाणे ईश्वराच्या मूर्तीला आपण बघून आपण डोळे मिटतो. आणि काय भाव मनात येतो, अरे अत्यंत आदरार्थी परमेश्वर, अत्यंत जवळचा परमेश्वर, त्याला आपण भेटतो आहोत. हां,
म्हणजेच हृदयात असलेला परमेश्वर, त्याला आपण भेटतो आहोत असा भाव येतो आपल्या मनामध्ये. ती मूर्ती असून, तो फोटो असून काय आहे, ते सगळं जड आहे ना, तरी सुद्धा तो भाव येतो. हा जो भाव आपल्या मनामध्ये येतो, आपल्या हृदयात स्थिर होतो, हाच भाव पुढच्या मनुष्याला बघून आपल्या मनामध्ये स्थिर झाला पाहिजे की हा ईश्वर आहे. त्याच्यासाठी त्याचे चांगले गुण, वाईट गुण, त्याचं अपंगत्व, त्याचं हे, त्याचं ते, त्याचे कमी, त्याचे दुर्गुण नाही, ते बघायचंच नाही आहे. का? मला आत्मप्राप्ती करायची आहे. आधी हे बघा, सगळ्या विश्वामध्ये ईश्वर दिसला पाहिजे. विश्वामध्ये ईश्वर दिसू शकतो बरं का. निसर्गात जातो ईश्वर दिसतो, मूर्तीत बघतो ईश्वर दिसतो. काय असतं माहिती का, इथं कुठेच काही कॉम्पिटिशन नाही. पाळीव प्राणी आवडतात, त्यांच्यावर आपण प्रेम करतो. प्रत्यक्षात प्रत्येक मनुष्यात माझ्या स्वतःप्रमाणे गुण आणि दुर्गुण आहेत. माझ्या स्वतःप्रमाणे दोष आणि चांगले गुण आहेत. कारण सगळ्यांनाच वासना आहेत, मलाही वासना आहेत. मग का बरं मी हक्काने त्यांच्यामध्ये गुण कोणते, दुर्गुण कोणते, हा असा, हा चांगला, तो वाईट, हा तसा, हा असा, याचा हा स्वभाव बरा आहे पण त्याचा तोच स्वभाव वाईट आहे, असं आपण म्हणू कसं शकतो? माझ्यातही तितकेच चांगले वाईट स्वभाव आहेत. म्हणजे ते न पाहता एकतर आधी प्रत्यक्ष परमेश्वर मंदिरातला पाहून हृदयस्थ परमेश्वर जागा झालं पाहिजे आणि हृदयस्थ परमेश्वराचं परावर्तन सगळीकडे झालं पाहिजे. परावर्तन होणं म्हणजे काय? आरशात लाईटचा प्रकाश पडला की तो परावर्तित होतो आणि बाहेर फेकला जातो आणि सगळी जी खोली असते ती खोली सगळी काय होते? प्रकाशित होऊन जाते, प्रकाशाने गच्च भरून जाते. तसं आपलं झालं पाहिजे. माझ्या हृदयामध्ये हे आत्मचैतन्य इतकं पुरून भरून उरलं पाहिजे की कुठंही पाहिलं दुनियेत काही वाईट मला दिसतच नाही आहे. दिसत नाही आहे म्हणजे काय? दृष्टी, अंतरदृष्टी माझी बदललेली आहे. आणि असं म्हणत नाही आहे की काहीतरी खूप वाईट गुणांचा माणूस आहे, अरे चोर आहे आणि चोराला मी म्हणत बसले नाही हा भगवंत आहे, नाही हा भगवंत आहे, असं नाही होणार. व्यवहार, व्यापार तोच असणार जो आपण करतो आणि ते आपल्याला शिकवावं नाही लागत. प्रत्येकजण अनुभवाने उत्तम व्यवहार करतो, त्या बाबतीत काहीच म्हणणं नाही. कोणी आपले पैसे घेतलेत त्याच्या मागे लागून आपण आपले पैसे मिळवले, कोणी चोर आलाय त्याला पोलिसांची वाट दाखवली, म्हणजे ते व्यवहार आपण करणारच आहे. पण तरीसुद्धा आपल्याला घृणा नाही वाटतं का? म्हणजे आपल्या मनात ते भरून नाही राहतं का? काय चोर आहे, काय वाईट आहे, वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत, हे आपण जे म्हणत बसतो. अनेक वेळा उदाहरण दिलंय. अहो, ज्या गुऱ्हाळातून रस निघतो ना, ते गुऱ्हाळच आधी गोड होतं आणि मग इतरांना ते गोड रस देतं. त्यामुळे आपल्या मनामध्ये हे चुरचूर जी चालते वाईट विचारांची, त्यामुळे आपलं मन आधी खराब होतं. लोक कसे का असेनात, इतकं काय देणं घेणं आहे. चोर आला, पोलीस केस केली, पोलीस त्याला घेऊन गेले आणि ते प्रश्न सुटेपर्यंत थोडीशी आपल्याला तकतक झाली. तो आपल्या जीवनाचा एक भाग आहे. तर चोराबद्दल वाईट विचार करून कशी त्यांनी लबाडी केली आणि त्यांनी कसं हे केलं, कसं ते केलं, अशांना अशीच शिक्षा पाहिजे. यांनी काय झालं? माझं मन वाईट झालं. ज्या मनातून विचार प्रदर्शित होत आहेत ते मन वाईट होतं. आणि म्हणून फायनली काय करायला पाहिजे? या विश्वामध्ये प्रत्येक मानवामध्ये उपनिषद सांगताय, प्रत्येक मानवामध्ये भूतमात्रांपैकी सुद्धा मानवच महत्त्वाचा आहे. बाकी सगळ्यांमध्ये आम्हाला ईश्वर बघता येतो, कारण त्यांचा आमच्या जीवनाशी प्रतिस्पर्धी नसतात. ते आमचा द्वेष करत नाहीत, ते आमच्याशी खोटं बोलत नाहीत, काही संबंधच नसतो. प्राणी, पशु, पक्षी यांचा काही संबंध नाही. आपल्याला मानवाशी आपल्याला असं वागता आलं पाहिजे. त्या प्रत्येक मानवाच्या अंतर्बाह्य परमेश्वर आहे हे आपल्याला कळणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याकडून कधीही घृणा होणार नाही.
आणि म्हणून पुढचा आता मंत्र असा सांगतोय आपल्याला, यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूत विजानतः तत्र को मोहः शोक एकत्वमनुपश्यतः. यस्मिन् सर्वाणि भूतानि, ज्यावेळी सर्व भूतमात्र, सगळी भूतमात्र आत्म एव अभूत विजानतः, केवळ आत्मा आहे, सगळ्या भूतमात्रांमध्ये केवळ आत्मा आहे, हे जो जाणतो, हे ज्याने पूर्णपणे जाणलेलं आहे, अभूत, हे ज्याला पूर्णपणे ज्ञान झालेलं आहे, तत्र कहा मोहः, त्याला कसला आलाय मोह, कहा शोकः, आणि त्याला कसला शोक होणार, एकत्वम अनुपश्यतः, तो काय करतोय, एकत्व बघतोय सगळीकडे, एकच एक ईश्वर आहे, एकच एक परमतत्व आहे सगळीकडे, दुसरं काही नाहीच आहे, म्हणजे मीच मी आहे सगळीकडे, तर माझा द्वेष मी कधी करीन का. समजा एखाद्या मुलाच्या आयुष्यात तो 4वी-5वी पर्यंत सारखा नापासच होत होता आणि नंतर पुढे पुढे त्याला अभ्यासाची आवड निर्माण झाली, तर 10वीत त्यांनी 80% मार्क मिळवले. तो स्वतःचा त्याला आठवण झाली, आता तो नोकरी करतो, 4वी-5वीत मला कसे मार्क होते, असा मी 4वी-5वीत कसा होतो, असा तो द्वेष करतो का स्वतःचा, नाही. स्वतःचं जीवन हा स्वतःचा एक पार्ट आहे, तो नाही द्वेष करत स्वतःचा. तसं जर संपूर्ण विश्व हे चैतन्यानेच भरलेलं आहे, मी म्हणजे चैतन्यच, आणि हे विश्वात चैतन्याशिवाय जर दुसरं काही नाही आहे, तर काय, कोणाचा द्वेष करायचा आहे, मी स्वतःचाच द्वेष केल्यासारखं आहे. म्हणजे माझं अज्ञान मला कुठपर्यंत नेतं आहे, मी जो काही द्वेष करेन तो स्वतःचा द्वेष. कुठल्या मनुष्याचा जर मी द्वेष केला, पुन्हा व्यवहार हा बाजूला आहे बरं का, पंचमहाभूतात्मक व्यवहार हा वेगळा आहे, तो करावा लागणार आहे मला देह असेपर्यंत, परत कन्फ्युजन होऊ देऊ नका. व्यवहार हा वेगळा करायचा आहे, परंतु जर आपण हा जो मार्ग पत्करला आहे उपनिषदाचा, ते उपनिषद याचा उद्देश काय असतो माहिती आहे, माझा उद्देश ज्यावेळी केवळ माझं स्वतःचं स्वरूप जाणणं हा उद्देश आहे, त्यावेळी मी हे उपनिषद ऐकायला बसणार आहे. म्हणून याचा उद्देश असा आहे की मला जर माझं आत्मस्वरूप जाणायचं असेल, तर मला कोणचं कमतरता न दिसता केवळ आणि केवळ हृदयापासून या विश्वामध्ये केवळ चैतन्य आहे असा मला अनुभव सतत येता गेला पाहिजे. एकत्वाचा अनुभव, एकच एक चैतन्य पुरून भरून उरलेलं आहे, तर मी माझा द्वेष कसा काय करीन. अशा व्यक्तीला जो हे विजानतः म्हणजे जाणतो, जो हे जाणतो, अशा व्यक्तीला कुठून शोक होईल मला सांगा ना तुम्ही. मोह कसा होईल, मोहच होणार नाही. मोह झाला नाही तर शोक होत नाही. मोह झाला एखाद्या गोष्टीचा, मोह म्हणजे काय, आता जसं मोह म्हणजे मला एखादी गोष्ट हवी असते, हे ठीक आहे हो, की मला एखादी गोष्ट हवी आहे म्हणून मोह आहे, पण मला एखादी गोष्ट नको आहे हा सुद्धा मोहच आहे. म्हणजे हवी नको किंवा एखाद्याचा सतत द्वेष करणं, द्वेष करण्याचा सुद्धा मोहच आहे. आता ते करता करता कधी माझ्या मोहाला यश नाही आलं, म्हणजे मी एखाद्या व्यक्तीचा द्वेष करतोय आणि त्याचा मला मोह झाला आहे की खूप द्वेषच करावा, माझं आयुष्य बाजूला ठेवून त्या व्यक्तीचा द्वेषच करावा सारखा, आणि कसं काय कमी करता येईल,
काय त्यांच्यामध्ये अडचणी निर्माण करता येईल हेच चाललेलं आहे माझं. पण काय झालं, ती व्यक्ती या सगळ्याकडे दुर्लक्ष करून खूपच पुढे कळसावर पोहोचली. मग मला काय होतं, माझा जो उद्देश आहे त्या व्यक्तीचा द्वेष करणं आणि त्याला खाली खेचणं, तर त्याच्यात बाधा येते ना. मग मला शोक होतो, अरे अरे अरे. म्हणजे काय, हे उदाहरण एवढ्यासाठी दिलं की मोह जर झाला तर शोक होतो म्हणजे होतो. मग मोहच होऊ नये. मग मोहच होऊ नये तर काय आहे, मोह होण्याचं एकमेव कारण म्हणजे परिच्छिन्नत्व. परिच्छिन्नत्व म्हणजे मी वेगळा आहे, या जगापेक्षा मी वेगळा आहे, या प्रत्येक व्यक्तीपेक्षा मी वेगळा आहे, माझं काहीतरी भलं झालं पाहिजे. मग माझा अहंकार वेगळा आहे आणि तो अहंकार मला सांगत असतो मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे, मीच श्रेष्ठ राहिलं पाहिजे, दुसरे सगळ्यांनी माझ्यापेक्षा कमी राहिलं पाहिजे. ही सगळी मोहाची कारणं आहेत. मग हा समज हा जाईल कसा याचा अर्थ, हा समज घालवायचा नाही आहे, तर हा गैरसमज आहे, हा भ्रम आहे. भ्रम नष्ट झाला पाहिजे म्हणजेच आपल्याला ज्ञान यायला पाहिजे. अज्ञान जाऊन आपल्याला ज्ञान आलं पाहिजे. हे आपण शिकतो आहोत, ते हळूहळू आपल्याला अनुभवाला आलं पाहिजे. अनुभवाला येईपर्यंत काय करणार, अनुभवाला येईपर्यंत ते ॲप्लाय करणार आम्ही. अनुभवाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी म्हणणार हां सकाळ झाली, दूधवाला आला. मनात काय म्हणायचं, अरे ईश्वर आला, ईश्वर आला, त्याला बाकीचं काही जोडू नका, किती छान मला लवकर दूध देतो आणून वगैरे काही नाही. ईश्वर आला. रस्त्यावरनं कोणी जाते, ईश्वर गेला. आत्ता इथून ईश्वर पास झाला, निघाला. हां अजून काहीतरी फूल उमललं, काय ईश्वर निर्माण झाला इथे. अजून काहीतरी, हां अजून कोण आलं, पेपरवाला आला, ईश्वर आलेला दिसतोय. आणि घ्या कृष्णाचं नाव घ्या. हां म्हणजे काय झालं की ते फील व्हायला सुरुवात झाली. जोपर्यंत आम्हाला ज्ञान येऊन प्रत्यक्ष अनुभव येत नाही, हा दुसरा मार्ग आहे की तो दिवसभर एक्सरसाइज करा. फोन आला, हॅलो, मनात ईश्वराशी बोलायला मिळतंय. आणि किती ॲटिट्यूड बदलतं आपलं हे आपल्याला समजेल. अरे ईश्वराशी कसं बोलायचं, काहीही असो कसं बोलायचं, आदराने, स्तुती करून. एखादं पुराण वाचा तुम्ही, त्या पुराणात ते विष्णू पुराण असेल तर विष्णूची स्तुती सारखी, प्रत्यक्ष देवसुद्धा स्तुती करतात. आणि ते स्तुती केल्याशिवाय ते सांगत नाहीत आपली कामं, आपल्या अडचणी. देवांना सदा काम असतं, विष्णूंकडे आणि शिवजींकडे, ब्रह्माजींकडे काम असतं. मग ते काय करतात, तप करतात, स्मरण करतात आणि प्रसन्न झाले, हे ब्रह्मा विष्णू महेश प्रसन्न झाले की ते काय करतात, त्यांची ते स्तुती गातात, भजनं गातात की तुम्ही असे महान आहात, तुम्ही अगदी भक्तांचं रक्षण करता. असं केलं तरच परमेश्वर प्रसन्न होतो, नाही तर होत नाही. हा भाव आपल्या मनात, लोकांना कुणाला महत्त्व देण्यासाठी नाही आहे, कुणावरही उपकार नाही आणि कुणालाही याचं थोथांडही करायचं नाही आहे. आपण जाऊन हलवून सांगायचं नाही आहे, अरे तू ईश्वर आहेस, आता मी ईश्वराचं हे करायचं सुरुवात केली आहे, एक्सरसाइज, तू आता ईश्वर आहेस माझा, हे सांगायचं नाही. मनातून तो भाव निर्माण झाला पाहिजे आपल्या की प्रत्येक जण ईश्वरच आहे. कारण असं झालं आहे त्याचं, अनेक जन्मांच्या, अनेक आमच्या संस्कारांनी आम्ही हे पूर्ण विसरून गेलो आहे की प्रत्येक भूत मात्र हे ईश्वरापासूनच निर्माण होतो. नाही तर काय, कोणाच्यात ताकद आहे, हे काय, हे बनवलं आहे शरीर. आपल्याला अगदी ते सहज वाटतं, काय जन्म काय होतो आणि काय काय होतं, आणि इतके सगळी आपल्या आतली फंक्शन्स इतकी चांगली चालायला लागतात. हां एक नवीन जीव या विश्वात येतो आणि तो स्वतःच्या पायावर व्यवस्थित उभा राहतो, सगळी इंद्रिय चांगली त्याची आणि सगळी कर्मेंद्रिय, सगळी ज्ञानेंद्रिय एकदम खणखणीत
आणि तो स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो, इतकी त्याची बुद्धी चांगली. हे काय ईश्वराने किती चांगलं उपकरण बनवलंय. आणि मग त्यात ईश्वर आहे, ईश्वरत्व म्हणून तर हे सगळं होतंय. सहज नाही होणार हे एवढं. आम्ही तेवढी जर निष्ठा बाळगली तर आमच्या जीवनात कधीच शोकाचा आणि मोहाचा अंधारच पडणार नाही. कधीच पडू शकत नाही. कारण मन अगदी अतिशय प्रसन्न राहील. आता काय आहे की हा जो ज्ञानी पुरुष आहे त्याला हे सगळं जाणलं पाहिजे, अनुभव आला पाहिजे. हे सर्वजण आणि मी सगळे एकच आहोत. कशाचे? ईश्वराचेच बनलेले आहोत. अनेक उदाहरण देता येईल. काय ते बर्फ आहे ना, बर्फ वेगवेगळ्या भांड्यांमध्ये पाणी ठेवलं, लहान मोठ्या, चौकोनी, गोल, तसे तसे त्याला आकार येतील, तसा बर्फ पडेल ना तो. म्हणजे काय? बर्फच आहे सगळं, शेवटी ते पाणीच आहे. पण ते घट्ट झाल्यामुळे त्याला आकार आलेत. म्हणजे चैतन्यच आहे, पण स्थायूरूप देह निर्माण झाल्यामुळे त्याला एक विशिष्ट आकार आलेत. आणि स्वभाव निर्माण झाल्यामुळे त्याला मन हा सूक्ष्म देह प्राप्त झालेला आहे. बाकी काहीच नाही आहे. बाकी मुळात काय आहे? बर्फ हे काय आहे मुळात? पाणीच आहे ना. हो, पाणी काय, बर्फ काय, वाफ काय? अरे एकच आहे ते. आम्ही अनुभवाने जाणतो. म्हणजेच चैतन्य काय, देह काय. हे कशासाठी? आता परत तुम्ही म्हणाल देह वेगळा आणि चैतन्य वेगळा, आम्ही आत्तापर्यंत अभ्यास केला, असं कसं तुम्ही म्हणता? आता इथे स्टँड पॉईंट वेगळा आहे, रेफरन्स पॉईंट वेगळा चालला आहे. आपल्याला सर्व मानवांमध्ये, सर्व भूतमात्रांमध्ये ईश्वर बघायचा आहे ना. मग ज्याप्रमाणे बर्फ, पाणी आणि हे एकच आहे, त्याप्रमाणे ईश्वराने जरी हे देहात्मक सृष्टी निर्माण केलेली असली तरी चैतन्याशिवाय ते काहीच नाही आहे. ही दृष्टी आपल्याला आली पाहिजे की देह आहे बरं का, देह आहे. रात्री देह झोपलेला असतो, पण जर मन जागा असेल तर आपल्याला स्वप्न पडतं. म्हणजे जागृत अवस्थेत देह हालचाल करतो आणि तिथे देह, मन, बुद्धी सगळे जागृत असतात. जडत्व जास्त आहे, पंचमहाभूतात्मक हे लक्षणं जास्त असतात. तिथे स्वप्नामध्ये मन जागृत आहे, बुद्धी नाही, आणि म्हणून वाटेल ते स्वप्न पडतं. खरी जागृत अवस्थेतलं असं काही स्वप्न पडतं का? ती अवस्था बरोबर असते का स्वप्नातली? नाही. गाढ निद्रेमध्ये मन नाही, बुद्धी नाही, देह नाही, हे आपण शिकलो. ती अतिसूक्ष्म अवस्था झाली. पण जी चतुर्थ अवस्थात म्हणतात तुरीय अवस्थेमध्ये जाणीवही नसल्यासारखं वाटतं. सगळ्याचं भान विसरून, म्हणजे जाणीवही नाही आणि फक्त आपण कुठेच नसतो आणि ईश्वरत्वात विलीन होतो. म्हणजे देह जात नाही कुठे, पण ती अवस्था देह असताना ती अवस्था प्राप्त होते. ते शब्दात वर्णन कोणालाही जमलेलं नाही, त्याप्रमाणे मलाही ते जमणार नाही. ती अनुभवाची अवस्था आहे. म्हणजे शेवटी काय आहे, जितकं सूक्ष्म रूप धारण केलं जाईल आपल्याला, हे सिक्रेट आहे की मनापेक्षा आपण बुद्धीच्या लेवलवरती जास्त काम केलं तर सूक्ष्मत्वाकडे आपला कल राहतो. आणि त्या जितकी बुद्धीचा जास्त चालवू तितकी ती अधिकाधिक सूक्ष्म होत जाते. आणि ती बुद्धी अतिसूक्ष्म झाली की आपल्याला हे सगळं दिसायला लागतं की चैतन्याशिवाय दुसरं काहीही नाही आहे. पण तो अनुभव येईपर्यंत आपल्याला हे आपल्या मनामध्ये रिपीट करावं लागेल. आणि मग काय होतं, असं जो मनुष्य हा अनुभव घेतो
की मी काय आणि हे सगळं विश्व काय एकच आहे. एकत्वाचा अनुभव येतो. वेगळेपणा माझ्या देहाचं भान मला राहत नाही. देहाचं भान राहत नाही म्हणजे काय, वेड्यासारखा वागत नाही असं, वेड्यासारखं वागतो असं नाही म्हणायचं आहे मला. देहाचं भान आपल्याला झोपेत राहतं का हो, त्याप्रमाणे देहाचं भान राहत नाही. किंवा आपण बघा काहीतरी कोणी सिरियल बघायला लागलं की ते एकदम स्वतःला विसरून जातात आणि एकदम एकरूप होऊन जातात त्याच्याशी. तिथे देहाचं भान राहत नाही, आपल्या स्वतःचं भान आपल्याला राहत नाही. असा अनुभव आला की शोक, मोह, विक्षेप, मनाला सारखे डिस्टर्ब करणारे हे जे विक्षेप आहेत हे सुद्धा राहत नाहीत. शांत होतो माणूस. आणि एक लक्षात घ्यायचं की मोह झाला की शोक आहेच. आपण स्वतः परिपूर्ण चैतन्य आहोत. आपल्या जीवनात एक शोकांतिका आहे. स्वतः आपण परिपूर्ण चैतन्य आहोत आणि तरीसुद्धा जग हे दुःखाचं कारण होतं आपल्या. त्याचं कारण एवढंच की मी परिपूर्ण आहे ह्याचंच ज्ञान मला नाही. हे या विश्वामध्ये समतत्वाचं किंवा समत्वाचं दोन्ही शब्द बरोबर आहेत दर्शन आपल्याला करता आलं पाहिजे. समतत्वाचं दर्शन म्हणजे समतत्व म्हणजे एकच चैतन्य परमतत्व, त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. सगळीकडे तेच ते आहे. आणि ह्याच्यामध्ये ना कोणतंही इतर रुळावरून गाडी घसरून इतर कोणत्याही गोष्टींचा विचार करायचा नाही. मग हा प्राणी आहे ना, मग हा आता आत्मतत्व आहे असं नाही विचार करायला सांगितलेला. उपनिषदांची भाषा कडक आहे. आत्ता मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ईश्वराला आपण सगळं जाऊन सांगतो. तो कधी आपला शत्रू होऊच शकत नाही. तो कधी आपल्या मनातलं कोणाला सांगणार नाही चहाड्या जाऊन. प्राणी कधी आपल्याशी स्पर्धा करणार नाही, आपला द्वेष करणार नाही, म्हणून ते आपल्याला आवडतात. आपला अभ्यास परमतत्व साधण्यासाठी अभ्यास कुठे होणार आहे, मनुष्यामध्ये. मग तो चांगला असो वाईट असो. आत्ताच सांगितलं नियम एक म्हणजे एक. आपल्याला आपल्या अंतर्यामी त्या मनुष्यामध्ये चैतन्य आणि केवळ चैतन्यच दिसलं पाहिजे. बाकी व्यवहार तुम्ही काहीही करा. याला म्हणतात समतत्व दर्शन. आणि समत्व ह्याचा अर्थ काय, कोणी आपला हे केला, कोणी आपला द्वेष केला, कोणी आपल्याला चांगलं म्हटलं तरी समत्व. काहीही होत नाही. आम्ही विचलित होऊच शकत नाही. आम्हाला कोणी विचलित करूच शकत नाही. कधी यश आलं, कधी अपयश आलं, कधी कीर्ती पसरली, कधी अपकीर्ती पसरली, कधी आणखीन काही झालं चांगलं, कधी वाईट झालं, कधी सुख आलं, कधी दुःख आलं, पण आम्ही विचलित होत नाही. हे सगळे जीवनाचे एक एक पार्ट आहेत. ते तसेच होत राहणार. पंचमहाभूतात्मक देहाला ते तसेच ते भोगावे लागणार. आपण वेगळे आहोत, आपण परिपूर्ण आहोत. हा देह काय आहे, आपलं उपकरण आहे ना. अहो पेननी आपण लिहितो ना, पेनची रिफिल संपली नाही, ते पेन कचकड्याचंच निघालं. एवढं नवीन आणलेलं आणि एवढं छान लिहिणारं पेन रिफिल संपायच्या आतच काल आणलं तर आज तुटलं पेन. लगेच वाईट वाटतं. नाही, तुटलं म्हणजे कचऱ्याच्या बादलीत गेलं ते. असं आहे. अशा गोष्टी आहेत. आपला देह हे आपलं उपकरण आहे. त्याला महत्त्व जास्त आहे. पेना इतकं महत्त्व टी व्हीला नाही आहे. टी व्हीला महत्त्व जास्त आहे, मौल्यवान वस्तू आहे ती. तसं देहाला सगळ्यात जास्त महत्त्व आहे, नो डाऊट. पण ते उपकरण आहे. उपकरण आहे ते. उपकरणाप्रमाणे वापरायचं आहे. देह म्हणजे मी नाही होऊ शकत. आणि या देहाला चांगलं ठेवावं, या देहाचा या मनाचा मान ठेवावा, याच्यासाठी मी कोणाचा तरी द्वेष करायचा आहे नाही. त्याच्यातनं दुसरे मार्ग काढता येतील, ते मार्ग काढायचे आहेत. आमच्याकडे
युक्त्या नाही आहेत. आमच्याकडे आयडियांचा अभाव आहे, लॅक ऑफ आयडियाज, आणि त्याच्यामुळे आम्ही द्वेष करतो. अरे तो भाग सगळा सावरून न्यायला आमच्याकडे काहीतरी पाहिजे. होकारात्मक पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी निर्माण करण्यासाठी आयडिया असाव्या लागतात. त्या आयडिया वापरायच्या. आपण कधीही आपलं पारडं वाईटाकडे झुकवायचं नाही. कारण आपण स्वतः परिपूर्ण आहोत. मी कोण आहे? मी डायरेक्टर आहे या विश्वाचा. मी चैतन्य आहे. माझ्यामुळेच हे सगळं विश्व निर्माण झालं आहे. जे चैतन्य असतं ते कधीही वेगळा भाव मनात आणत नाही. भावहीन असतं ते. भावहीन म्हणजे एकदम विरुद्ध अर्थ घेऊ नका. म्हणजे काय? रागद्वेष, चांगल्या भावना, पार्शालिटी असं काही नसतं त्याच्यामध्ये. एक गोष्ट आहे, काय झालं आहे माणसाचं. एक उदाहरण तुम्ही लक्षात घ्या. आणि हे ना सांगू का, मला का आठवलं आहे? वेदातलं उदाहरण आहे. वेदांमध्ये नेहमी उदाहरणं असतात. ही माणसाने स्वतःला काय केलेलं आहे, अतिशय मी छोटासा आहे अशी स्वतःकडे बघण्याची शूद्र प्रवृत्ती ठेवल्यामुळे आपल्या मनात रागद्वेष जास्त निर्माण होतात. म्हणजे मी अपूर्ण आहे, मी असा आहे, मी तसा आहे, आणि मग झटापटी करतो मनुष्य पुढे जाण्यासाठी. तर ते योग्य नाही. म्हणजे झालंय काय नेमकं? खरं सांगू का, मनुष्य कसा आहे? पूर्ण स्वरूप आहे ना. चैतन्य म्हणजे पूर्ण स्वरूप. आकाश कसं आहे? किती विशाल आहे, किती मोकळं आहे. आकाशाचा थांग कोणाला लागलाय का आजपर्यंत? आकाशाला स्पर्श करून दाखवा. हे बघा, पंचमहाभूत घ्या. पृथ्वी स्पर्श करता येतो, आप जल स्पर्श करता येतो, तेज अग्नीला हात लावता येतो चटका बसला तरी सुद्धा. वायू हवेमध्ये हात धरला तर स्पर्श होतो. आकाशाला हात लावून दाखवा, येतो का? किती विशाल आणि अथांग आहे आकाश. तिथे त्याला हात लावणं शक्य नाही. वर 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 जा, तिकडे वातावरणच नाही, तुम्ही शिल्लकच राहणार नाही. पण तरीही आकाशाचा थांग लागणार नाही. असं आकाश असताना सुद्धा एक जर पृथ्वीवरती आपण घट ठेवला, घट म्हणजे मातीचा माठ, घडा, लहान ठेवा मोठा ठेवा, त्याच्यात पाणी भरलं आणि त्याच्यात पाणी भरल्यावर त्याच्यात आकाशाचं प्रतिबिंब पाहिलं, काय होतं? घटाकाश. घटामधलं आकाश. एवढंच आकाश दिसतं. पण आकाश कसं आहे? महाकाश आहे, खूप मोठं आकाश आहे. आपली अवस्था ती झाली आहे. आपण कोण आहोत? चैतन्य आहोत. पण आपण चैतन्याचं प्रतिबिंब आपण कशात पाहतो आहोत? देहामध्ये. आमचं प्रतिबिंब आम्ही देहात बघायचं आहे का? आमच्या देह तर स्थूल आहे, त्याच्यात प्रतिबिंब कसं दिसेल? आणि देह म्हणजे मी वरती म्हणतोय. म्हणजे हे काय आहे? आकाशाने म्हणावं घटामध्ये माझं प्रतिबिंब आहे, म्हणजे घट म्हणजेच मी आहे. घटामध्ये मी नाही का बसलेलो, घट म्हणजेच मी आहे. ते झालंय. चैतन्य हे किती परिपूर्ण आहे. तर मी म्हणजे जर चैतन्य आहे आणि मी माझं प्रतिबिंब या छोट्याशा घटामध्ये, देहरूपी घटामध्ये जर मी पाहायला गेलो तर काय होईल? हा देह म्हणजेच मी आहे असं मी म्हणावं ना. ते झालंय आमचं. इतकी मोठी शोकांतिका झाली आहे. आणि उपनिषद डोळे उघडून उघडून, आम्ही डोळे उघडत नाही, ते आमचे डोळे मुद्दाम हात लावून लावून उघडतायत, तरी आम्ही लक्ष देत नाही. पुन्हा डोळे झाकून घेतो. कारण या दुनियेतच, अपूर्ण दुनियेतच आम्हाला आनंद वाटतो. पुन्हा आम्ही त्याच्याकडे कलतो. जे विश्व आम्हाला शोक निर्माण करून देतं, दुःख निर्माण करून देतं, त्या विश्वाकडे आम्ही झुकतो. आणि हे घटाकाशाचं उदाहरण जर लक्षात ठेवलं
की आम्ही कोण आहोत, आम्ही महाकाश आहोत, आम्ही चैतन्य आहोत. क्षणात दुःख नाहीसं होईल, क्षणात दुःख नाहीसं होईल. आम्ही डायरेक्टर आहोत, आम्ही विश्व चालवतो. काही नाही. एखादा समुद्र आहे बघा, एक लाट आली, अरे माझा जन्म झाला ती म्हणते लाट. ती वाढली, मोठी झाली, एकदम खूप मोठी लाट आली. आणि काय झालं, काही काळानंतर ती संपली. तिचा मृत्यू झाला. आणि तिने स्वतःसाठी दुःख करावं. काय आहे, मला जन्म, वृद्धी आणि मृत्यू आहे, काय आहे. पण त्याच्याऐवजी आणि इतर लाटांचा द्वेष करावा. या लाटा येत आहेत, जात आहेत अजून. तिला कळत नाही त्यांचाही जन्म मृत्यू आहे, तिला कळत नाही. आता तिने जर स्वतःकडे लक्ष घातलं, अरे माझं मूळ स्वरूप काय आहे, मला मृत्यू झाल्यासारखं वाटतंय, पण मी कशात एकरूप होतीये, जलामध्ये. पाणी हेच माझं जर मूळ स्वरूप आहे, तर मला काही जन्म मृत्यू आहे का? मला जन्म मृत्यूच नाही आहे. पाणी हे माझं मूळ स्वरूप आणि ते कायमच राहत आहे. चैतन्य हे माझं मूळ स्वरूप. भले किती शरीर निर्माण करा आणि टाकून द्या, चैतन्य कायम आहे. मला जेव्हा ही समज येईल की मी चैतन्य आहे, तेव्हा मी अमर होईन. अमरच आहे मी. पण समज काय आहे, देह मी आहे, देह गेला की मी गेलो, देह आला की मी आलो. आणि काय हे, या भ्रमामुळे हे दुःख, मृत्यूची भीती नाही. काय भीती? काय सगळ्या मुलांची परीक्षा चालू आहे. माझी कुठे परीक्षा, माझी पुढच्या महिन्यात परीक्षा आहे. कधीच त्या मुलाला टेन्शन येत नाही. तसं मला माहिती आहे, देह मी नाहीच आहे. देह जर मी नाही आहे, काय टेन्शन आहे मृत्यूचं. देहाला मृत्यू येऊ दे. सगळी जशी उपकरणं आहेत आणि सगळी उपकरणं, त्याला काहीतरी नाश आहे की नाही. वापरतो आणि कधीतरी ती खराब होतात, गंजतात, फेकून देतो, दुसरी आणतो. तशी ही उपकरणं आहेत ना सगळी. देह, मन, बुद्धी, इंद्रिय सगळी उपकरणं आहेत. त्यांच्या योगानी त्यांना जाऊ दे. उपकरणं जोपर्यंत ईश्वराने माझ्याकडे ठेवली आहेत, मी घासून पुसून स्वच्छ ठेवणार आहे. जेव्हा त्याला न्यायची आहेत, त्याचाच तो खेळ आहे. मी काय करणार, त्याला जेव्हा न्यायचं तेव्हा नेऊ दे. पण मी आहे म्हणजे आहेच, मी आहेच. काय टेन्शन आहे, माझी नाही आहे परीक्षा. मी चैतन्य आहे, मी कायम राहणार आहे. त्याच्यामुळे आपण सर्वत्र व्याप्त आहोत हे कळणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ही परिच्छिन्नता जाते, उद्विग्नता जाते. सगळं दुःख आपलं नष्ट होतं. कोणत्याही सुखानी आणि दुःखानी मनुष्य विचलित होऊ शकत नाही. असं या मंत्रामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आणि अत्यंत महत्त्वाचे हे आता मंत्र चाललेले आहेत की ह्याच्यात जे सांगितलं आहे हे परमज्ञान आहे. परमज्ञान आहे म्हणजे नुसतं ऐकून सोडायचं नाही आहे, तर ते आपल्या ह्याच्यामध्ये आणायचं आहे, आपल्या जीवनात ते उतरवायचं आहे. आत्ताच म्हटल्याप्रमाणे जोपर्यंत तो अनुभव येत नाही तोपर्यंत आपण प्रॅक्टिकली काहीतरी करायला लागलं पाहिजे, एक्सरसाइज म्हणून. म्हणजे ते सारखं आपल्या मनावर बिंबेल. देहाने काम करत असताना, मनाने काम करत असताना, बुद्धीने काम करत असताना त्यांची स्तुती करावी. आज चांगलं काम केलं देहाने, आता थकलाय, आता आराम कर देहा. बस. म्हणजे आपण हळूहळू त्याच्यापासून अलिप्त होत राहतो. काळजी तर घ्यायचीच आहे त्याची, पण आपण हळूहळू त्याच्यापासून अलिप्त होत राहतो. कारण प्रॅक्टिकली तर काही केलंच पाहिजे. जे मनावरती जन्मानुजन्मांचे संस्कार आहेत ते तर पुसलेच पाहिजेत. ते विचारांनीच पुसले जाणार आहेत सारखे. त्यामुळे त्या विचारांची कंटिन्युइटी आपल्या मनामध्ये राहिली पाहिजे. तर आता आज इथे आपण थांबूया.
ओम. ओम. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम. शांति शांति शांतिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि